नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची जाहिरात तर आली आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू आहे. काही अंशी काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतोय, काहींना थांबावं लागतंय. ते ठीक आहे. त्याच्यावरती मी मार्गदर्शन करत तर आहेच. पण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी मी आज बोलणार आहे. ते म्हणजे ह्या राहिलेल्या 90 दिवसांमध्ये तुम्हाला तयारी कशी करायची. आज बरोबर आपण 25 जुलैला मी तुमच्या समोर आहे आणि एक्झामची पूर्वची डेट 25 ऑक्टोबर आहे. मग आता बरोबर 3 महिने 90 दिवस तुमच्या हातात आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणी मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर लगेच अप्लाय करा आणि अभ्यासाला लागा. मी आता काय मुद्दे सांगतोय समोर शेवटपर्यंत बघा. तयारी कशी करावी 90 दिवसात संपूर्ण तयारी. आता ह्या 90 दिवसांमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि प्रॉपर प्लॅन कसा असावा. मी प्रॉपर शब्द जाणून बुजून वापरलाय, नुसता प्लॅन म्हटलं नाहीये. सो प्रॉपर शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आता इकडे तर घेऊन जातो, पण एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी जी बॅच घेऊन आलेली ती बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. घरी बसून तुम्ही अभ्यास करू शकता. हवं ते लेक्चर, हवं तो सब्जेक्ट तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. ह्या बॅचला ऑफर चालू आहे 50% ऑफ आषाढी एकादशी निमित्त. आज शेवटचा दिवस आहे. 2999 रुपयात बॅच अवेलेबल आहे. ही बॅच 28 जुलैपासून चालू होते. आता ह्या बॅचमध्ये तुम्हाला ही सगळी टीम गायडन्स करणार आहे. सगळ्यांचे डेमो लेक्चर आज 3 वाजता आणि उद्या सुद्धा रविवारी डेमो लेक्चर बघायला विसरू नका. आवडले समजले तर लगेच जॉईन करा. आता मी मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, तलाठी भरती 90 दिवस तयारी कशी करावी यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. जसं की पहिलं आहे, तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करावा लागणार आहे. आता लक्षात घ्या की तलाठी भरतीच्या जागा आहेत 1539. यासाठी फॉर्म जर बघितलं, आम्हाला सुरुवातीला अपेक्षित होतं की फॉर्म लाखोमध्ये येतील. 10-15 लाख फॉर्म यायला पाहिजे होते. पण आता सध्या जर बघितलं तर इथे एमपीएससी एक्झाम घेत असल्यामुळे ही एक्झाम तुमची 2 टप्प्यात होणार आहे. एक आहे पूर्व परीक्षा, दुसरी असणार आहे मुख्य परीक्षा. ही सरळ सेवा नाहीये. त्यामुळे आता इथे संख्या फारशी कमी झालेली आहे. असं म्हणूया आपण या जागांसाठी किती फॉर्म येऊ शकता. 4 लाखापर्यंत जास्तीत जास्त म्हटलं तुम्हाला 4 लाखापर्यंत फॉर्म येऊ शकतात. वाढले तर वेल अँड गुड आहे. वेल अँड गुड नाही तसं, पण बघूया. 4 लाखापर्यंत फॉर्म येऊ शकतात. ओके, आता इथे लक्षात घ्या, पूर्व परीक्षामधून पूर्वला सपोज 4 लाख फॉर्म आले तर मुख्य परीक्षेला जाणारी संख्या जी लक्षात घेतली 18 पट उमेदवार जातात. परंतु 18 पट केले तर जवळपास मी राऊंड फिगर 1500 पकडतो आणि इथे 18 करतो. 18×5 18 18 आणि 27,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातील. आता लक्षात घ्या की कॉम्पिटिशन किती आहे. मग आता इथे तुम्हाला पूर्व मुख्यला जर जायचं असेल तर तुमचं टार्गेट असावं लागेल आणि मॅक्सिमम टार्गेट मी तुम्हाला सांगतोय. मिनिमम नंतर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ घेऊन सांगेल, जेव्हा डिटेल येईल तेव्हा कॅटेगरी वाईज वगैरे. पण मॅक्सिमम टार्गेट तुम्ही इथे किती ठेवायला पाहिजे बघा. 27,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला जाणार आहे. बघा पेपर कसा गेला, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि साधारणतः किती मुलं मेन्सला जाणार आहे त्याच्यावरती ठरत असतं टार्गेट किती असावं किंवा किती कट ऑफ लागेल. पण एक टार्गेट ठेवून अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर मी तुम्हाला सांगतो 45-50 ह्या दरम्यान तुम्ही टार्गेट ठेवायलाच पाहिजे. ओके, ह्या दरम्यान टार्गेट ठेवायलाच पाहिजे. प्लस पण चालेल, पण 45 मिनिमम असावं. मॅक्सिमम 50 तुमचं टार्गेट असायलाच पाहिजे. डायरेक्टली सांगायचं म्हणलं तुम्हाला, तुम्ही टार्गेट ठेवा 50 मार्क. 50चं टार्गेट तुमचं असावं, कारण आतापासून अभ्यास करताना हे टार्गेट सेट करा. उदाहरणार्थ मी पुढे सांगतो, चला पुढे सांगतो. टाइम मॅनेजमेंट. आता दिवसभराचं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं. डेडिकेटली तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला कमीत कमी 8 तास तुम्हाला डेडिकेटली अभ्यास करावाच लागेल. ह्या 8 तासामध्ये अभ्यासच पाहिजे. ह्या 8 तासाचं असं नको व्हायला की काय करू, कुठून करू, कसं करू. नाही, डायरेक्ट माहिती पाहिजे, डायरेक्ट अभ्यासाला लागलं पाहिजे तुम्ही. हे 8 तास, आता हे 8 तास कसे नियोजित करायचे. कदाचित सकाळचे असू शकतं, काही वेळ संध्याकाळ जाऊ शकतो. मी 8 तास मिनिमम म्हटलेला, मिनिमम. यात तुम्ही मॅक्सिमम करू शकतात. 8 तासाचे तुम्ही मॅक्सिमम 12 तास सुद्धा काही विद्यार्थी अभ्यास करणारे आहे करू शकतात, ज्यांच्याकडे वेळ आहे. यांच्याकडे वेळ आहे म्हणून थोडे निवांत असतील, पण ज्यांच्याकडे वेळ नाहीच आहे त्यांना मात्र प्रॉपरच प्लॅन करावा लागणार आहे. आता तो टाइम मॅनेजमेंटनुसार मी आता पुढे जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट माझा असेल, दिवसभरात तुमचं शेड्यूल कसं असेल तो सेपरेट. हा जास्त मोठा व्हिडिओ मी करणार नाहीये. सो टाइम मॅनेजमेंट तुम्हाला ठरवावं लागणार आहे. जर तुम्ही टार्गेट सेट केलं तर मिनिमम 8 तास अभ्यास तुमचा असावा लागेल. सब्जेक्ट आणि टॉपिक तुम्हाला ना माहिती असावे लागतील. बरं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला अभ्यास करायचा हिस्ट्रीचा, तुम्हाला अभ्यास करायचा पॉलिटीचा, तुम्हाला अभ्यास करायचा इकॉनॉमिक्सचा. तर हिस्ट्री मधले तुम्हाला टॉपिक माहितीच पाहिजे. नाहीतर तुम्हाला टॉपिक माहिती नाहीये, माहिती करून घ्यायचे, त्याला वेळ जातोय 2 दिवस 3 दिवस, त्याला अजून जातोय वेळ, असं प्रत्येक विषयाचं करत बसाल तर वेळ कमी जाणार आहे. तो हिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक महत्वाचे ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारतात तुम्हाला माहितीच पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न. आता नुसतं वाचून पण चालत नाही. बराच वेळेस हा
फार महत्त्वाचा मुद्दा, ज्याला आपण क्वेश्चन पॅटर्न म्हणतो, त्याला मी PYQ पण म्हणतो, हा पण मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. आणि हे सगळं करत करत तुम्हाला केलेल्या अभ्यासाचं प्रॅक्टिस पण झालं पाहिजे की नाही. मला समजतंय, कसं समजणार, मला समजतंय की नाही हे कसं समजणार, त्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट सिरीज म्हणतो आपण त्याला, ती पण तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे अभ्यास करत असताना बघा, कोणता टॉपिक कोणता सब्जेक्ट तुमचा वीक आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि त्याच्यावर तुमचं काय व्हायला पाहिजे, खरं म्हणजे त्याच्यावर तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे विकनेसवरती. आणि MCQ सोडवताना तुम्ही कोणकोणत्या सिली मिस्टेक करतात ते पण समजून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सर तुम्ही सगळं सांगताय, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आता कसं करायचं आता तुम्हाला सांगतो. हे सगळं तुमच्या लक्षात आणून दिलं मी, हे सगळं गरजेचं आहे, तुमच्या लक्षात आलं. बघा, मायक्रो प्लॅनिंग म्हणतो आपण त्याला. जर एखादा भरून बघतो फॉर्म, देऊन बघतो एक्झाम, त्याला हे काही गरज नाही, तो देऊन बघ एक्झाम. पण ज्याला खरंच मायक्रो प्लॅन करायचा आहे, एक्झाम टार्गेट करायची, सेट करायची, मला घ्यायचीच आहे, मला पाहिजेच आहे नोकरी, त्या विद्यार्थ्यांना असे मायक्रो प्लॅन करावे लागते. आणि अशी प्लॅन करून इम्प्लिमेंट करा, 100% तुम्ही सक्सेस व्हाल. आता मी तुम्हाला घेऊन जातो पुढच्या मुद्द्याकडे. थोडक्यात तुम्हाला मी काय सांगतो बघा, इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्ही जर बॅच घेतली असेल, आता बऱ्याच मुलांचे आम्हाला असे फोन होते ज्यांनी बॅच घेतली पण आहे, ज्यांना घ्यायची पण आहे. सर तुम्ही बॅचमध्ये तयारी कशी करून घेणार आहे. आता मी तुम्हाला पहिले जे सांगितलं मुद्दे तुम्हाला पटले असेल, आता मी तुम्हाला सांगतो काय. बघा, बॅचमध्ये अशी करून घेणार आमची तयारी. बघा, फॉर्म भरण्यापासून ते नियुक्तीपर्यंतचं पूर्ण मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला करत आहे, सध्या तेच करत आहे. BG बापू गायकवाड, बरोबर आहे. त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल. ईच अँड एव्हरी पॉईंटवर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. प्रत्येक तुमच्या मनात शंका आली की त्याचं उत्तर आमच्या युट्यूबवर असतं. इव्हन दो काहींच्या मनात प्रश्न पडणार असतो, आधीच उत्तर असते युट्यूबवर आपल्या चॅनलला. त्यासाठी सांगतो की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करून ठेवा, कारण अशा गोष्टी तुमच्या मिस होणार नाही. ओके, दुसरं आता सिलेबस, स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज. बघा, हे काय, याला आपण म्हणूया बेसिक तयारी, बेस बनवायचा असतो, बेस. बरं, सिलेबस तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, सिलेबसची प्रिंट आम्ही आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना टाकलेली आहे. स्टेट बोर्डच्या बॅच आणि स्टेट बोर्डची टेस्ट सिरीज. आता मला सांगा, हे तुम्ही जर सेपरेट घ्यायला गेलेत ना, याला कॉस्टिंग आहे, पण हे आम्ही बॅचमध्ये विद्यार्थ्यांना मोफत दिलेलं आहे. मग विद्यार्थ्यांनी आता काय करायचं बघा, ज्यांनी आता बॅच जॉईन केली ना त्यांना आम्ही देऊन टाकलंय. काय देऊन टाकलंय, इथे बघा, स्टेट बोर्डचे 124 व्हिडिओ आहे, 29 फाईल PDF स्वरूपातल्या नोट्स पण त्याच्या आहे स्टेट बोर्डच्या, आणि 60 टेस्ट पण देऊन ठेवल्या आहे. आता मुलांना आम्ही सांगितलं की आपली बॅच चालू होईपर्यंत 28 चालू होते, तुम्ही हे लगेच वाचायला सुरुवात करा. स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्ड आम्ही जे महत्वाचे तेच घेतले याच्यामध्ये. काही स्टेट बोर्डमध्ये बघा, जसं की युरोप खंडाची माहिती, आफ्रिका खंडाची माहिती आहे, ते कशाला घ्यायचं. हिस्ट्रीमध्ये अनवांतर म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, तो नाही आहे इथे आपल्याला. मग ते आम्ही स्किप करून तुम्हाला जे तुमच्या अभ्यासासाठी महत्वाचं आहे, ह्या एक्झामसाठी महत्वाचं, ते इथे लेक्चर, PPT स्वरूपातल्या नोट्स आणि टेस्ट पण टाकल्या. ते मुलं लगेच तयारी लागलेत बघा, लागलेत मुलं तयारीला. ओके, मग आता बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं, पहिले तुम्हाला हे करायचं, पहिली स्टेप पटापट करायचं, याला वेळ नाही आपल्याकडे, लक्षात घ्या. हे झालं की मग नंतर तुम्हाला PDF स्वरूपातल्या नोट्स पण आम्ही दिलेल्या आहेत. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, PDF स्वरूपातल्या नोट्स आहे. इव्हन दो तुम्हाला जे लेक्चर असणार आहे पुढे, मी तुम्हाला तेच सांगतोय, काय विषयानुसार जे सेपरेट मार्गदर्शन आमची टीम तुम्हाला करणार आहे, याच्या नोट्स तुम्हाला आम्ही देत आहोत, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक लेक्चरच्या पण नोट्स आहे, लेक्चरने शिकवलेली जी PPT असते ना, PPT, मी परत रिपीट करतो इथे, जी PPT असते, PPT त्याच्या पण नोट्स आहेत, आणि सेपरेट PDF स्वरूपातल्या पण तुम्हाला नोट्स आम्ही देणार आहोत. ह्या कधी मिळतील तुम्हाला, लेक्चर झाल्यानंतर मिळत जातील, कारण आता सगळं टाकून दिलं, तुमचा गोंधळ होऊ नये यासाठी तुम्हाला आमच्या बरोबर चालावं लागेल. आम्ही जे घेतलं ते लगेच परफेक्ट करा. मग आम्ही 4 तास 5 तास लेक्चर घेतोय, तर लेक्चर हा अभ्यासच आहे, आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला. ह्या नोट्स तुम्हाला मिळत आहे. आता पुढे घेऊन जातो बघा, हे लेक्चर आहे. म्हणजे तुम्ही पहिले काय केलंय, बेस तयार केलाय. तुमचा बेस कसा तयार केला, 3 गोष्टी तुम्ही केल्या. एक म्हणजे सिलेबस बघितला, एक म्हणजे तुम्ही स्टेट बोर्डचे लेक्चर बघितले, एक म्हणजे स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज बघितल्या. ओके, हा तुमचा झाला बेस तयार पहिल्या टप्प्यामध्ये, ते तुम्हाला मी वाचायला दिलेलं आहे. दुसरा टप्पा आम्ही काय दिले, आमचे लेक्चर चालू झाले. सपोज हे राहिलंच तुमचं जरी, तर जो टॉपिक चालू त्या टॉपिकचा तुम्ही शालेय लेक्चर बघू शकता. सपोज जॉग्राफी चालू, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ऍक्च्युअल लेक्चर चालू झाले बघा, लेक्चर. आता मी त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं की तुमचा जॉग्राफी हा टॉपिक चालू झालेला आहे, बरोबर आहे, सब्जेक्ट चालू झाला आहे, यामधला टॉपिक तुमचा चालू आहे. मग तुम्ही काय करू शकता, तुमचं जर हे संपलं नाही, वाचायचं बाकी आहे, तुम्ही काय करू शकता, हे लेक्चर झालं की याची PDF तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बघा, इथे PDF मिळणार आहे. PDF 2 प्रकारच्या आहे. PDF 2 प्रकारच्या, एक PPT स्वरूपातल्या आहे आणि ऍक्च्युअली PDF मध्ये पण तुम्हाला आम्ही देणार आहोत, ज्या की तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात, त्या प्रिंट पण करू शकणार आहात, आणि तुम्ही ह्या शेअर पण करू शकणार आहे कुणाला पाहिजे असेल तर. ओके, मग लेक्चर झालं,
टॉपिक शिकवला, पीडीएफ तुम्ही काढली, पीडीएफ लेक्चर झालं की तुम्हाला हे काम करायचं पुढच्या. आता मला सांगा, लेक्चर झालं तुम्ही जर पीडीएफ बघितलं, पटकन होऊन जाईल ना, त्याला वेळ लागेल का? 1-2 तास लागणार का? नाही, कारण तुम्ही लेक्चर जस्ट ऐकलंय, लगेच तुमचे रिव्हिजन होते पीडीएफ बघून. बरोबर, पीडीएफ कोणी दोन्ही प्रकारच्या पीडीएफ, त्या पीडीएफ बघून झाल्या. तुमचं शाळेमध्ये वाचून झालं नसेल तर वाचा, झाला असेल तर वेल अँड गुड. मग याच्यानंतर पुढे जायचंय तुम्हाला, काय करायचंय? याच्यानंतर लगेच PYQ ची बॅच आम्ही टाकलेली आहे. बरोबर आहे, हे झालं तुमचं PYQ ची बॅच. मग ह्या टॉपिकवरती सरांनी तर शिकवलंय, PYQ चे प्रश्न एकदा चेक करतो, मला जमतं का, येतं का, असे प्रश्न येतात का, माझ्या माइंडमध्ये लगेच सेट होतं की अरे अच्छा असे प्रश्न आहेत का. मग असे प्रश्न असेल तर मग सरांनी शिकवलंय मला ना, ते बरोबर आहे, तो अभ्यास माझा परफेक्ट झालाय. मग सरांनी शिकवलं ते पण बघितलं, मी पीडीएफ पण बघितलं. तुम्हाला असं वाटलं कदाचित लेक्चर झाल्यानंतर डायरेक्ट PYQ बघायचं मग पीडीएफ बघायचं, चालेल, ते अजून चांगलं. लेक्चर झालं तुमचं, टॉपिक शिकून पीडीएफ बघितले, PYQ बघितले कसे प्रश्न आले, आणि मग परत एकदा रिव्हिजनसाठी तुम्ही पीडीएफ मध्ये गेलात. म्हणजे रिव्हिजन किती छान झालं, तुमचा कॉन्फिडन्स अजून बिल्डअप होणार की नाही. हा, शिकवलं ते एक्झामला आलेलं आहे, आणि एक्झामला आलेलंच आपल्या पीडीएफ मध्ये पण अवेलेबल आहे. पीडीएफ वाचून घ्या व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला कॉन्शियसनेस वाढला, सिरियसनेस वाढला, तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आणि तुम्ही परफेक्ट करून टाकलं. हा एक टॉपिक तुम्हाला असा करायचा आहे, लगेचच्या लगेच करावं लागेल बरं का बाळांनो, वेळ नाही आपल्याकडे. आता मी तुम्हाला सांगतो, परत थोडं मागे घेऊन जातो. आम्ही तुम्हाला ब्रेक केलंय 65 आणि 15 दिवसांमध्ये, 65 आणि 25 दिवसांमध्ये म्हणूया आपण. 25 दिवसांमध्ये, 65 दिवसामध्ये तुमचा सगळा सिलेबस आमची टीम शिकवणार आहे, संपणार आहे. तुम्हाला पण संपवायचा आहे, आणि हे 25 दिवस तुमचे आम्ही रिव्हिजनसाठी ठेवणार आहे, टेस्ट आणि रिव्हिजनसाठी, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजनसाठी ठेवणार आहोत. एकदम परफेक्ट प्लॅनिंग झालेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक फॅकल्टीशी आमचं बोलून झालेलं आहे, टू द पॉईंट तुम्हाला असणार आहे. ओके, आता इथपर्यंत आला तुम्ही. मग पुढे बघा, टेस्ट सिरीज 1000 आहे. मग आता हा टॉपिक झाला ना तुमचा, हा टॉपिक झाल्यानंतर पुढे तुम्हाला जायचं. ह्या टॉपिक नुसार तुम्हाला काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार आहे. मग टेस्ट सिरीज 3 प्रकारचे असणार आहे, टॉपिक नुसार असणार आहे, सब्जेक्ट नुसार असणार, फुल लेंथ टेस्ट आहे. पण सुरुवातीला आम्ही काय देणार तुम्हाला? टॉपिक नुसार. सब्जेक्ट नुसार देणार का? नाही. फुल लेंथ देणार का? नाही. त्या आहे अवेलेबल, आम्ही देऊ पण शकतो, पण थांबा अजून. बघा, कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे ना, स्टेप बाय स्टेप मी जाऊ शकतो, करू शकतो, होते माझा अभ्यास, हा कॉन्फिडन्स पण आला पाहिजे. कॉन्फिडन्स पुढच्या गोष्टीला पटापट बूस्ट करतो. बघा, अरे जमतंय मला, होते मला, मी करू शकतो, येस. मग हे टॉपिक, त्याची टेस्ट द्या. आता ही टेस्ट नंतर टेस्ट काय कळतं तुम्हाला? तुमचा विकनेस कळतो, तुमची स्ट्रेंथ कळते. कळतं मी काय बोललो? आता 10 प्रश्न तुम्हाला, सपोज 20 प्रश्न आम्ही दिले, 20 पैकी तुम्हाला सपोज 15 जमले, किंवा 20 पैकी तुम्हाला सपोज 10 जमले, बाकीचे जमलेच नाही ना, म्हणजे तुमचा अभ्यास अजून वीक पडतोय. मग तुम्हाला कळलं की विकनेस काय आहे? अरे हा टॉपिक सरांनी शिकवला, PYQ बघितलंय, पीडीएफ पण बघितलं, मला समजलं असं मला वाटलं होतं. पण जेव्हा मी MCQ सोडवले टेस्ट सिरीज, तेव्हा कळतं की अरे MCQ मध्ये ना गडबड होऊन जाते. प्रश्न वाचायला, समजायला, परत उत्तर वाचायला, ऑप्शन वाचायला वेळ जातो, आणि तो सगळं बरोबर वाटतं मला. गडबड होते की नाही? यस, होते. ही गडबड होते, आणि ही गडबड तुम्हाला होऊ द्यायची नसेल. ही गडबड होऊ द्यायची, काय करावं तुम्हाला? मग परत विकनेसवर लक्ष देऊन त्याला काय करावं लागेल? तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार. बघा, मी पुढे त्याच्यावर जाणार आहे, रिव्हिजन सेशनवरती. रिव्हिजन आहे. आता रिव्हिजन म्हणजे रिपीट, हे बघा, नंतर आम्ही रिव्हिजन घेणार आहोत तुमची, पण तुम्हाला रिव्हिजन म्हणजे टॉपिक परत एकदा करणं गरजेचं. पुढे घेऊन जातो. यावर आधारित तुम्हाला मोफत 5 जिल्हास्तरीय ऑफलाईन टेस्ट पण आम्ही देणार आहोत. म्हणजे तुमची ऑफलाईनची जी मॉक टेस्ट म्हणतो आपण त्याला, प्रॉपर होऊन जाणार ना, म्हणजे तुमची भीती नाहीशी होऊन जाईल. ऑनलाईन तर तुम्ही सोडवताय, पण ऑफलाईन सुद्धा आम्ही तुम्हाला फ्री, मोफत, या बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत आहे, आणि नियमित डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. आता मला सांग, हे सगळं जे तुम्हाला सांगितलं ना, यानुसार तुमची बॅच होणार आहे. बघा, लेक्चर, सब्जेक्ट, टॉपिक, त्याची पीडीएफ, पीपीटीची पीडीएफ, नंतर PYQ, आणि मग तुम्हाला परत टेस्ट सिरीजच्या टॉपिकनुसार तुम्हाला विकनेस कळणार आहे. विकनेसवरून परत तुम्ही इकडे जाऊ शकता, आणि नंतर टेस्ट सिरीज पण तुम्हाला आम्ही नियमित देणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. हे सगळं इथे ऑलरेडी बघा टाकलेले फोल्डर आहे आमचे. तुम्ही बॅचमध्ये आत्ता गेलात ना, फोल्डर आहे, सिलेबस टाकलाय, गायडन्स सिरीज तुम्हाला, जी मी तुम्हाला आता हे लेक्चर घेतो ना, हे गायडन्स आहे, अशी गायडन्सची सिरीज पण आहे. PYQ सेशन आम्ही टाकून दिले, 25 व्हिडिओ आहे. स्टेट बोर्डचे बघा, हे व्हिडिओ पण आहे, नोट्स आहे, आणि टेस्ट पण आहे. लाईव्ह लेक्चर तुम्हाला चालू होतील 28 तारखेपासून, आणि टेस्ट सिरीज पण त्यानुसार 28 नंतर आम्ही तुम्हाला अपडेट करणार आहोत. आता अशी बॅच मध्ये सगळी टीचिंग चालते, आणि अशीच तुमची बॅच असणार आहे. फक्त तुम्हाला आमच्या बरोबर चालावं लागेल, एवढा स्पीड तुम्हाला मेंटेन करावं लागेल. सो रेडी आहात ना तुम्ही? सो स्पीडनी राहा. आम्ही सांगतो ते परफेक्ट करून टाका, डे टू डे परफेक्ट करा. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला मी सांगतो की ह्या टीम मध्ये तुम्हाला गायडन्स करणारे जे आमची टीम आहे, त्यांची नाव फक्त मी तुम्हाला सांगतोय. 1 बाय 1 तुम्ही थोडं लक्षात घ्या फक्त. बघा, पहिले म्हणजे इकॉनॉमिक्स शिकवायला आणि राज्य व्यवस्था, पॉलिटी शिकवायला अभिजित राठोड सर आहे. अभिजित राठोड सरांची लेक्चर एकदा बघा तुम्ही, एकदा बघितले की लगेच डोक्यात बसतंय. परत परत बघायची गरज पडणार नाही. हा अभ्यास परत पुस्तकातून वाचायची पण गरज पडणार नाही. परफेक्ट नुसार तुम्हाला MPSC नुसार शिकवणार. 15 वर्षापासून
पासूनचा अनुभव त्यांच्याकडे आहे. दुसरं अमोल गाडेकर सर, तुम्ही सकाळी उठून जर पहिले कोणाचं लेक्चर बघत असेल तर ते अमोल सरांचं आहे. दररोजचे तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर सकाळी 8 वाजता अमोल सरांचे आणि अगदी हसत खेळत शिकवतात. तुम्हाला फार क्लिष्ट तुम्हाला स्वतः परत त्याच्या नोट्स काढायला अजिबात नाही. त्यातले पॉईंट टू पॉईंट तुम्हाला नोट करून देतात. सो हे लेक्चर तुम्हाला करंट अफेअरची भीती मनातनं काढूनच टाका. नंतर तुम्हाला हे इतिहास, दीप्ती नायर मॅडम इतिहास तुम्हाला म्हणजे समोर उभा केला जातो दृश्य रूपात. तसं लक्षात राहतं ना, तसं त्यांची स्टाईल शिकवण्याची, त्यांचं लेक्चर तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. बुद्धिमत्ता किरण पाटील सर, आता हे तसे सांगत नाही कोणाला, हे गट क मध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1 रँकचे आहेत बरं का. यांनी एक्झाम दिलेली आहे, नंबर 1 रँकमध्ये आलेले ते कधीच कोणाला सांगत नाही. आणि इग्नाइटच्या टीमची पण अशी काही सवय नाही आम्ही मोठ्या होता सांगायची. ते तुमच्या क्वालिटीवरनं, तुमच्या लेक्चरमधनं समजतंय. सो किरण सर तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि ऑलरेडी ते ऑफिसर आहेत गट क महाराष्ट्र नंबरमध्ये. बुद्धिमत्ता आणि गणित विषय त्यांच्याकडे असणार आहे. सो अगदी परफेक्ट तुम्हाला शिकवणार आहे. याला अजून एक फॅकल्टी आपल्याकडे आहे, ती पण मी तुम्हाला सांगतो. सामान्य विज्ञान राजेश जाधव सर, अतिशय शांत स्वभाव. सायन्स सगळ्यांना अवघड वाटतो, पण तो सोपा करून सांगण्याची स्टाईल महाराष्ट्रात एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे राजेश जाधव सर. एकदा बघा त्यांचं लेक्चर, अतिशय सिंपल. जर तुमचं बॅकग्राऊंड सायन्स नसेल ना, तर तुम्हाला तर काय सायन्स सोपं होतं, करायला पाहिजे होतं मी, असं ते शिकवलं तुम्हाला इथे. त्यानंतर आहे प्रतीक भट सर, हे तर ऑलरेडी क्लास 2 ऑफिसर आहे, फूड अँड सेफ्टी ऑफिसर आहे प्रतीक सर. इकॉनॉमिकच्या अवघड कन्सेप्ट तुम्हाला सोप्या करून सांगण्याचं काम प्रतीक सर करताय. सो अतिशय व्यवस्थित, एकदम प्रॉपर एमपीएससी ओरिएंटेड तुम्हाला घेतलं जात आहे. भूगोल म्हटला तर याची तुम्ही जिल्हा दर्शन सिरीज बघितली असेल. सरांनी एकदम डीप लेवलला जाऊन प्रत्येक जिल्ह्याची माहिती पण तुम्हाला त्यात दिलेली आहे. आणि एमपीएससी मध्ये सुद्धा सरांनी अशा एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत, बऱ्याचशा एक्झाम त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. सो तुम्हाला इथे शिकवणार आहे नितीन साळुंके सर जॉग्राफी आणि अंकगणिताला आपल्याकडे मकरंद सर सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. मकरंद सर पण आणि किरण सर पण दोघे येणार आहे. मकरंद सर सुद्धा तुम्हाला जे डिफिकल्ट वाटणारे एक्झाम्पल्स असतील ना, ते मिनिटात म्हणजे सेकंदात तुम्हाला सोडून दाखवत आहे. सो नक्कीच त्यांचे लेक्चर बघा. ही सगळी टीम तुम्हाला इथे ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. आता मला सांगा, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. प्रत्येक फॅकल्टीने आपल्या विषयाला योग्य न्याय दिलेला आहे. PYQ अनालिसिस, स्टेट बोर्ड असेल, त्याचे MCQ असेल, नोट्स असेल, रिव्हिजन असेल, हे सगळं तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीचं काम आहे. मी तर आहे त्यांच्याबरोबर, मी पण तुम्हाला गायडन्स करत असतो, वेळोवेळी तुम्हाला माहिती देत असतो, सांगत असतो. मित्रांनो, ही बॅचची ऑफर तुम्हाला फक्त शनिवारीच आहे. 50% ऑफ चालू आहे. आता अभ्यास कसा करावा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. बॅचमध्ये आम्ही कशी करून घेतोय अभ्यास, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि असा अभ्यास केला तर मला सांगा, कुणी असं म्हणेल का सर असा अभ्यास केला तर आम्ही क्वालिफाय होणार नाही. कुणी कुणाला दाखवा, तुम्ही जे सिलेक्शन झाले असेल त्यांना पण विचारा की अशा पद्धतीने जर अभ्यास तुम्ही करत असाल. इथे ऑफिसर्स तुम्हाला शिकवायला, ऑलरेडी 3 ऑफिसर शिकवायला आहे तुम्हाला. सो ऑफिसर्स सांगताय की ही प्रोसेस आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही ह्या 90 दिवसात प्रॉपर अभ्यास करून राहिल्या 25 म्हणजे तुम्हाला जे ब्रेक केले 65 दिवसामध्ये तुमचा सगळा अभ्यास संपतो. राहिल्या 25 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजला वेळ मिळतो आणि रिव्हिजनला प्रॉपर वेळ मिळणार आहे. काळजी करू नका. ही बॅच आहे, लगेच जॉईन करू शकता. बाकी ठिकाणी एकच शिक्षक सगळं शिकवतोय. मला सांगा, हे सगळ्या विषयांची तयारी करायला एका शिक्षकाला ह्या 8 विषयांना न्याय देता येणार आहे का? तुम्ही नीट विचार करा. बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. हा नंबर पण, याला कॉल करून माहिती घेऊ शकता आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. मला कमेंटमध्ये तुमच्या कमेंट पण येऊ द्या. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.